सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा एका मोठ्या वळणावर घेऊन आली आहे। या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले। अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला। हाच मूळ निर्णय चुकीचा असल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला। निवडणूक आयोगाने पक्षाच्या मूळ संघटनात्मक रचनेकडे आणि पक्ष संविधानाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं असा थेट आरोप कपिल सिब्बल यांनी केला। या सर्व युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच वजनदार विधान केले की आम्ही जो काही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल। कोर्टाच्या या एका विधानामुळे आता राजकीय वर्तुळात दोन मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का? कारण ठाकरे गटाच्या युक्तिवादामधील मुख्य मुद्दा असा होता की अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असताना सत्तेचा वापर करून संख्याबळ वाढवणं आणि त्याच्या आधारे पक्षावर दावा सांगणं ही कायदेशीरदृष्ट्या चुकीची पद्धत आहे। सत्तेत असलेले लोक चुंबकासारखे असतात आणि ते इतरांना आकर्षित करतात, ज्यामुळे 31 जणांची संख्या 39 किंवा 56 होऊ शकते। पण जर अशा प्रक्रियेला न्यायालयात मान्यता मिळाली तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरेल। सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हा निर्णय भविष्यासाठी राजकीय घडामोडींसाठी मार्गदर्शक ठरेल असं स्पष्ट केलं तेव्हा शिंदे गटाच्या अस्तित्वाच्या कायदेशीर आधारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। जर न्यायालयाने निवडणूक आयोगाची संख्याबळावर आधारित निर्णय घेण्याची पद्धत कायदेशीर ठरवली तर शिंदे गटाला मिळालेली पक्षाची ओळख आणि चिन्ह या दोन्ही बाबी धोक्यात येऊ शकतात। म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाची ही भूमिका शिंदे गटासाठी नक्कीच चिंतेची बाब मानली जात आहे। आता दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अख्खा शिंदे गट अपात्र ठरण्याची शक्यता आहे का? कारण कपिल सिब्बल यांनी कोर्टात ठामपणे मांडलंय की विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर केला गेला आणि त्याच काळात निवडणूक आयोगाने घाईघाईने चिन्हाचा निर्णय दिला। जर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निर्देशानुसार आणि 10व्या अनुसूचीनुसार अर्थात पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कार्यवाही योग्य वेळेत पूर्ण झाली असती तर हे सरकार स्थापनच होऊ शकलं नसतं। आता सर्वोच्च न्यायालय जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची घटनात्मक वैधता तपासत आहे तेव्हा अपात्रतेची मूळ याचिका आणि पक्षांतराचे नियम यावर अंतिम मोहर उमटली जाईल। जर न्यायालयाने 10व्या अनुसूचीचा कठोर किस पाडून मूळ बंडखोरीस बेकायदेशीर ठरवली तर त्याचा थेट फटका शिंदे गटातील आमदारांना बसू शकतो। या संपूर्ण कायदेशीर लढाईत जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा घटनाबाह्य निर्णय आणि अपात्रतेच्या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवलं तर उद्धव ठाकरे यांना त्यांची शिवसेना आणि मूळ धनुष्यबाण चिन्ह परत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा कायदेशीर आणि राजकीय फेरबदल घडून येईल। न्यायालयाचा आगामी निर्णय केवळ एका पक्षापुरता मर्यादित न राहता देशातील पक्षांतरबंदी कायद्याची नवी व्याख्या ठरवेल आणि याच कायदेशीर पेच प्रसंगामुळे संपूर्ण शिंदे गट अपात्र ठरणार का या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालात दडलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टात शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे आमदार अपात्र ठरतील? उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना मिळेल की पुन्हा निकाल एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने येईल? तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।